सुद्धं पणमिया जिनेन्द्रवरणे विचन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्तपरुवणम् ओच्चम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य हेमचंद्र देव की जय। चलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षा सुंदर सागर जी महाराज की जय। जय पूज्य मुमुदीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य श्रेयस सागर जी महाराज की जय। जीव समास अधिकार आहे, त्यामध्ये अवगाहनाचं प्रकरण चालू आहे। जीवांची अवगाहना जगण्यापासून ते उत्कृष्टापर्यंत त्याचे अवगाहना किती आहे, छोटी मोठी ते सांगतात त्या ठिकाणी। सगळ्यात लहान अवगाहना कुणाची आहे? सगळ्यात काय बोलायचं? स्नेहाचा त्याला कुठला शब्द वापरायचा? लब्ध पर्याप्त सूक्ष्म निबोध जीवगण। सूक्ष्म निबोध लब्ध पर्याप्त जीवाची सगळ्यात लहान अवगाहना असते। कधी असते ती? कोणत्या समयात असते? रुजू गतीने उत्पन्न झाल्यावर तिसऱ्या समयात। विग्र गतीने पण नाही द्यायचं, विग्र गतीने झालेलं जेवढे जगण्य होणार नाही त्याचे पण अवगाहना असणार, परंतु ह्याच्यापेक्षा थोडी मोठी असणार, म्हणून ती घ्यायची नाही। रुजूगतीने उत्पन्न झालेल्या त्याच्या उत्पत्तीच्या तिसऱ्या समयामध्ये ही सगळ्यात लहान अवगाहना असते। आणि सगळ्यात मोठी अवगाहना कुणाची असते? पाठीमाग कोण सांगतो? समीक्षा काय नाव? कोण समीक्षा? समीक्षा तिसरं सगळ्यात मोठी अवगाहना कुणाची असते? सोपा प्रश्न विचारला तुम्हाला। महामत्स्य किती असते? 12,50,00,000 गण योजन हे त्याचे अवगाहना आहे। घनफळ आहे त्याचे। आता पुढे आपण बघितलं होतं की 64 अवगाहनाचे भेद आचार्यांनी केलेले आहेत। 64 भेद कसे झाले? सूक्ष्माचे 5, बारडाचे केंद्राचे 6 आणि पुन्हा एकेंद्रिय, द्विकेंद्रिय, तृतीय, चतुर्थ, पंचेंद्रियाचे 5 असे एकूण 16 भेद केले। एकेंद्रियामध्ये फक्त अप्रतिष्ठित प्रत्येक राहिला होता तो, आणि हे 16चे पुन्हा अपर्याप्त जगन्य, पर्याप्त जगन्य, अपर्याप्त उत्कृष्ट आणि पर्याप्त उत्कृष्ट असे 16ला 4 ने गुणलं तर किती झाले अवगाहना? 64। मग त्यातली कोणती अवगाहना लहान आहे, कोणती मोठी आहे त्यापेक्षा या ठिकाणी अल्पपूर्व सांगते। तसं काल आपण पाहिलं होतं, कुठेपर्यंत गेलो होतो आपण? 18 नंबर पर्यंत आलो होतो। सगळ्या ह्या अवगाहना किती आहेत? अवगाहनेचं प्रमाण किती आहे? घनांगुलाचा असंख्यातावा भाग। घनांगुल म्हणजे 1 अंगुल गुणिले 1 अंगुल गुणिले 1 अंगुल, त्याला म्हणायचं घनांगुल। आणि तो अंगुल म्हणजे 8 यवाचा 1 अंगुल होतं। 8 यव ठेवले आपण, हे जवळजवळ जव म्हणून धान्य असते, त्याची जेवढी हे होते म्हणजे लांबी, तर त्याला म्हणायचं 1 अंगुल। आता ते पुढे येणार आहे तुला, ते सामान्य सांगितलं। आणि ह्या अंगुलाचं गुणिले 3 वेळा केलं तर त्याचा काय झाला? घनांगुल। आणि घनांगुलाचा असंख्यातावा भाग, जे घनांगुलाचे असंख्य तुकडे करायचे, किती करायचे? हे भागात जेवढे ठेवले, जे पल्ल्याचा असंख्यातावा भाग म्हणा थोडक्यात। घनांगुलाचा भागात काय आहे? पल्ल्याचा असंख्यातावा भाग। तर ह्या सगळ्या संख्यांची आपण गुणाकार आणि भागाकार केला तर किती शिल्लक राहणार? पल्ल्याचा असंख्यातावा भाग, मोठी संख्या येणार। परंतु ह्या सगळ्या अवगाहनेचं पट दाखवण्यासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे? त्या घनांगुलाचे भागात ठेवले। किती भागात ठेवले? पहिला जगन्य अवगाहनेमध्ये पल्ल्याचा असंख्यातावा भाग किती वेळा ठेवला? 19 वेळा। 19 वेळा भागला त्याला। परत अवधीच्या असंख्यातावा भागानं 9 वेळा। पुन्हा 1 अधिक अवधीच्या असंख्यातावा भागानं 22 वेळा।
आणि संख्याकानं 9 वेळा भाग. तर ह्याच्यातूनच पुढच्या अवकाळा सगळ्या निघणार. आणि एक अवलीच्या असंख्याचा भाग न किती वेळा गुणलं 22 वेळा, गुणाकार 22 वेळा. आता त्यामध्ये आपण बघितलं की त्याच्यापेक्षा सूक्ष्माचा गुणकार किती आहे. सूक्ष्म अवघानाचा एकापेक्षा दुसऱ्या अवघानाचा किती आहे. असंख्याक आहे. परंतु असंख्याकामध्ये सूक्ष्माचा गुणकार अवलीचा असंख्याक आणि बाजाराचा गुणकार पल्ल्याचा. पल्लोपम म्हणायला पाहिजे वास्तविक, तर संक्षेपण पल्य म्हटलं जाते. पल्लोपम ही संख्या आहे. पल्लोपमाचा असंख्याकाचा भाग हा बाजाराचा गुणकार आहे. ज्यावेळी एक बाजार जीवापेक्षा दुसऱ्या बाजार जीवाची आपण अवघाना पाहणार तिथं पल्ल्याच्या असंख्याकाच्या भागाने गुणायचं. आणि एक सूक्ष्मापेक्षा दुसऱ्या सूक्ष्माची अवघाना किती आहे म्हटल्यानंतर अवलीच्या असंख्याकाच्या भागाने गुणायचं. सूक्ष्मातून बाजाराचं काढायचं असेल तर पल्ल्याच्या असंख्याकाच्या गुणायचं. आणि बाजारातून सूक्ष्माचं काढायचं असेल तर अवलीच्या असंख्याकाच्या भागाने गुणायचं. आणि त्यापैकी वरच्या 42 अवघाना ज्या आहेत त्या कशा आहेत. गुणित रूपानं आहेत. आणि खालच्या 22 अवघाना ज्या आहेत त्या अधिक रूपानं आहेत. त्या गुणित रूपानं नाही. एवढं लक्षात आलं तुम्हाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं वाटतं जरा समजलं. वक्रम भक्ती ही मानस काय म्हणाले तुमचं ते सगळं चेहरा सांगतो. आता पुढे आपण इथपर्यंत आलो. ही अवघाना जी आहे ती किती नंबरची झाली. 18 नंबरची. म्हणजे इथं 22 वेळा होते. पण पहिल्यांदा तर बघूया. आता तुम्हाला कुठली पण आतापर्यंत आपण 18 पर्यंत आलो. आता 14व्या अवघानेचं हे किती संख्या काढायची असेल तर काय करायचं. आता 14 म्हटल्यानंतर गुणकार किती येणार. 13 येणार. कारण पहिल्यापेक्षा गुणित होणार 13 येणार. मग त्याच्यामध्ये सूक्ष्माच्या अवघाना किती झाल्या 5 झाल्या. परंतु तिथं पहिल्याचा गुणकार नाहीये म्हणून त्याचे 4 गुणकार. म्हणजे अवलीच्या असंख्याच्या भागातून किती कमी करायचे गुणकार 4 करायचे. त्याच्यानंतर हे जे बाजाराचे गुणकार किती झाले 6 आहेत तिथं. आणि त्याच्या पुढे 5 आहेत. नाही आता 14 काढायचं आपल्याला. मग 2 हे 6 आणि 2 किती झाले 8. 3 झाले. 14 पर्यंत आलो. 13 पाहिजेत ना. हे 4 सूक्ष्म गुणकार झाले. आणि 4 9 गुणकार आहेत. कारण का 11 ते 12, 12 ते 13, 13 ते 14 असे 3 गुणकार येणार. एकूण 13 गुणकार व्हायला पाहिजेत आपल्याला. तर मग त्या ठिकाणी 9 गुणकार येणार. ते कोणते येणार बाजार पल्ल्याचा असंख्याक. ते बाजार गुणकार आहेत. 9 गुणकार कुठले बाजार गुणकार आहेत. म्हणजे पल्ल्याचा असंख्याचा भाग 9 कमी करायचे. म्हणजे किती होते 19 होते. आता 14व्याचे किती तर काढायचं असेल तर इथं काय करायचं. पल्ल्याचा असंख्याचा भाग 10. अवलीच्या असंख्याच्या भागाचे गुणकार किती कमी झाले 9 होते. त्यातले 4 कमी झाले म्हणजे 5. आणि ते तर काय कमी होणारच नाही कारण अधिक आलेलंच नाही. तर ही अवघाना 14वी आहे. तुम्हाला कुठली पण काढायची असेल तर त्याच्यातून एक कमी करायचे तेवढे गुण करायचे. मग त्याच्यामध्ये सूक्ष्म किती आहेत. पहिल्या अवघाना 5 आहे. नंतर बाजार अवघाना किती आहेत 6 आहे. आणि पुढे जितली काढायला सांगितलं असेल तेवढे गुणकार घ्यायचे. तेवढे गुणकार आणि भाग हे कमी केले जातं किती ती अवघाना येते. आता आपण 18व्या पर्यंत आलो होतो. 18व्या मध्ये पर्यंत किती गुणकार होणार. 9 होते ना. 4 कमी केले ना. हे 4 आहेत सूक्ष्म गुणकार. 5 आहेत ते एकूण. त्यापैकी पहिल्या अवघानेमध्ये गुणकार असत नाही. पहिल्यापासून दुसऱ्यापर्यंत एक गुणकार आहे. दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये एक गुणकार आहे. तर तो तोच गुणकार कमी केला ना आपण म्हणून 13. आता 18व्याची आपण अवघाना काल पाहिली होती. तर ती 17व्यापेक्षा काय आहे अधिक आहे. 17व्याच्या आता काढा पहिला. 17 नंबर आहे सूक्ष्म निगुण. तर त्याच्यामध्ये किती गुणकार कमी होणार 16 गुणकार. तर ते 16 गुणकारापैकी 4 गुणकार आणि तो 5वा गुणकार सूक्ष्म निगुणचा 5 सूक्ष्म गुणकार भागात कमी होणार.
म्हणजे आवलीचा असंख्यात्मक भाग 5 कमी होणार. शेवटी किती येणार? 9 न 5 गेले 4 राहिले. आणि आवली पल्ल्याचे असंख्यात्मक भाग गुणतात किती होणार? हे 6 आणि 5 किती झाले? 7 5 11. तर 9 19 मधून 11 कमी होणार. किती होणार? 8. आणि 1 अधिकाला 1 अधिक 4 ना आता 17वी पूर्ण झाली 17वी अवघाने झाली. 17वी अवघान एवढे सूक्ष्म निगोद पर्याप्ताची जगणे अवघान एवढी आहे. आता ह्याच्यामध्ये पुन्हा आता अधिक ज्यावेळी येईल त्यावेळेला तिथनं 1 आवलीचा असंख्यात्मक भागाकार कमी करायचा आणि 1 गुणकार कमी करायचा. 1 अधिक साठी काय करायचं? 1 गुणकार कमी होणार आणि 1 अधिक आवलीचा असंख्यात्मक भाग कमी होणार. तर तिथं अधिकचं प्रमाण येते. कधी अधिक 17 पासून 18 हे जे खालचे आहेत हे अधिक आहेत. मग 17व्या पेक्षा 18व्या अवघानाचे ते खाली का लिहिले? त्याच्या जवळ का लिहिले नाही? तर ते अधिकचे जे आहे त्याला खाली लिहिलेले. मग आता इथे 17 पासून 18व्याची करताना आपण काय केलं? ह्याच अवघानेला आवलीच्या असंख्यात्मक भागाने भागलं आणि ह्याच अवघानेमध्ये मिसळलं. आपण 100ला 4 भागाने भागलं आणि ते 100 मध्ये मिसळलं. तर काय झालं? 100 पेक्षा अधिक 25 होणार, ते 125 होणार. तर ते काय झाले? अधिक अवघाने झाले. तसं आता ह्याच अवघानेमध्ये तर हे काल तुम्हाला गणित सांगितलं होतं, थोडं समजलं नसेल तर परत एकदा सांगते. बाकीचे सगळे तसंच काढायचे. फक्त तिथं युक्ती हीच आहे की प्रत्येक वेळेला हे आणि हे कमी होणार. का कमी होणार? तर आपण ज्याला बेरीज करणार त्याला समच्छेद करणार आणि समच्छेद केल्यानंतर त्यातली समान संख्या पण बाजूला काढायची असते. म्हणजे आता जसं उदाहरणार्थ एक सांगते तुम्हाला. हे वरचं पुस्तक आहे. हे सोपं गणित सांगते मी तुम्हाला. खाली 4/5 दिलं चालेल. आता ही संख्या आपल्याला याच्यामध्ये मिसळायची आहे. तर त्याला काय करावं लागतंय? त्याचा समच्छेद करायचा. म्हणजे 100 गुणिले 5 भागिले 5 याला म्हणतात समच्छेद करणे. 4 समान केले. बरोबर आहे. 5 आहे 5 बरोबर. वरती पण 5 नेच भाग गुणकार येणार आणि त्याची संख्या अशीच राहायची. हे तर आपल्याला गणित सोपं येते सोडत तोंडाने, परंतु एक उदाहरण सांगायला लागले तुम्हाला म्हणजे असं करण्याची पद्धत. आता याच्यामध्ये समान संख्या बाजूला काढायची. तर समान संख्येमध्ये आता काय येणार? 100 भागिले 5 हे दोन्ही मध्ये समान आहे, सेम आहे. आता 5 आणि 4 समान नाहीये. तर काय होणार? आता इथे 4 ठेवायलाच नको. 100 भागिले 5 म्हणून तर त्यामध्ये 100 भागिले 5 आणि 100 भागिले 5 दोन्ही मध्ये समान संख्या आहे. मग ती एकदाच ठेवायची आपण उत्तर काढण्यासाठी. 100 भागिले 5 आणि आता ही सगळी संख्या संपली त्याचे समान आहे म्हणून, परंतु ह्याचा एक गुणकार त्या ठिकाणी आहे तर आपण समान म्हणून काढलं ना बाजूला. त्याचा एक गुणकार असतो तिथं. मग इथं ह्या 5 गुणकारामध्ये हा एक गुणकार अधिक करायचा. मग काय 5 अधिक 1 इथं आपण 5 अधिक 1 सांगणार तो असंख्याकाच्या गणितामध्ये तसंच एक अधिक ठेवायचं असते. तर आता इथं उत्तर किती येणार बघा. 100 गुणिले 6 म्हणजे किती होणार? 600
भागिले 5 किती येणार 5 5 एके 5 120 येणार ना 120 येणार. आता आपण इथं बघू किती येते उत्तर 100 हे 100 अधिक 100 भागिले 5 किती येणार उत्तर 100 ला 5 ने भागलं की त्याला 20 आणि 100 मध्ये 20 मिळालं तर 120 आलं. तर 20 पद्धत ही अशी करण्याची. हे सोपं आहे पण आपण 20 काढल्याने उत्तर त्याच्यामध्ये अधिक केलं. परंतु ज्याला बीजगणित असतं जे नुसतं आपण a अधिक b अधिक असं ठेवतो त्यावेळेला किंवा असंख्यात आणि अनंताचं गणित आहे तर त्याला आपण आकडेमोड करू शकत नाही. तर त्यावेळी ह्या पद्धतीने गणित करायचं. हे सगळं गणित त्या पद्धतीने केलेलं आहे. पूर्ण जीवकांमध्ये कर्मकांमध्ये लब्धिसारमध्ये हे गणित येतं ना त्याला असं समच्छेद काढून दोन्हीमध्ये समान जी संख्या असते ती पहिला काढायची बाजूला आणि मग जे अधिकचा गुणकार असतो तो ह्या गुणकारात राहिलेल्या गुणकारामध्ये ह्याचा गुणकार मिसळायचा. किती उत्तर येते. आता हीच पद्धत इथे सगळीकडे केलेली आहे. आता हे जे ह्याच्यामध्ये ह्या संख्येमध्ये आवलीचा असंख्याता भागून ह्याच्यामध्येच मिसळायचे. 17वी अवगान आहे आणि 17व्या अवगानामध्ये आवलीच्या असंख्याता भागाने भागून ह्याच्यामध्ये मिसळायचे. तर त्यावेळेला काय करणार आपण असा छेद समान करणार म्हणजे आवलीचा असंख्याता भाग इकडे नाहीये. ही 17वी अवगान ही पूर्ण ही 17वी अवगान ही म्हणजे ही 17 घ्या आणि ह्याला 17 भागिले आवलीचा असंख्याता. आता इथं छेद समान नाहीये मग काय करणार आपण इथं आवलीचा असंख्याता भागाने भागणार आणि आवलीच्या असंख्याता भागाने गुणणार. आता काय करायचं समान संख्या काढायची. समान संख्या काय आहे 17 भागिले 17 म्हणजे 17वी अवगान भागिले आवलीचा असंख्याता भाग आणि 17 भागिले आवलीचा असंख्याता भाग ही संख्या समान आली दोन्हीमध्ये. मग ती इथं बाजूला काढून घेतली 17वी अवगान भागिले आवलीचा असंख्याता भाग आणि आता तिथे आवलीचा असंख्याता भाग गुणकार राहिला त्याच्यामध्ये तिथला एक गुणकार असतो ह्या संख्येचा ते सेम आहे म्हटल्यानंतर हा एक गुणकार त्याच्यामध्ये मिसळायचा. म्हणजे काय झालं तर आवलीचा असंख्याता भाग अधिक एक लिहायची अशी पद्धत आहे अलौकिक गणितामध्ये वर डोक्यावर घेतात. हे उत्तर ह्याच्यामध्ये आलं. ही 17वी अवगान लक्षात आलं का. ही 17वी अवगान 17 म्हणजे पूर्ण अवगान आहे लक्षात घ्या आणि याला आवलीच्या असंख्याता भागाने गुणलं एक अधिक केला त्याच्यावर आणि खाली आवलीच्या असंख्याता भागाने भागलं एवढं जास्त आलं याच्यामध्ये. मग ह्याचं काय केलं आपण अपवर्तन केलं. हे एक अधिक आवलीचा असंख्याता भाग आहे गुणकार आणि ते एक अधिक आवलीचा असंख्याता भाग किती वेळा आहे 22 वेळा आहे. मग त्यातलं एक अपवर्तन करून टाकायचं. हे गेलं आणि तर 22 ऐवजी काय करणार 21 वेळा होणार. 22 पैकी एक जाणार म्हणजे 21 वेळा एक अधिक आवलीचा असंख्याता भाग येणार. तिथं आवलीचा असंख्याता 22 वेळा इथं एकदा आवलीचा असंख्याता भाग आहे. मग ह्याचं पण अपवर्तन होणार आणि तिथं काय होणार 22 ठिकाणी 21. ही किती अवगान आले 18 नंबरचे अवगान आले. ही 18 नंबरचे अवगान आहे. आता ह्या 18 नंबरच्या अवगानात कुठल्याही सूक्ष्म निबोध अपर्याप्ताची उत्कृष्ट अवगान म्हणजे पहिल्या अवगानापासून ते 18व्या अवगानापर्यंत ज्या मधल्या अवगान येतील त्या सगळ्या अपर्याप्त निबोधी जीवांचे असू शकतात. कारण तिथं जे गणित उत्कृष्ट आहे ना म्हणजे मधले सुद्धा सगळे भेद येणार. त्या बाकीच्या जीवांची जे अवगान आहेत ना ती निबोधी जीवांची पण असणार. कारण जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत सगळे मधले भेद मध्यम भेद म्हणतात त्याला मध्यम अवगान भेद ते सगळे येणार त्याच्यामध्ये. आता आपण करणार आहे त्याचे मध्यम अवगानाचे भेद काढणार आहे. सूक्ष्म निबोधाचे तिथून ते सुरू झालं ना आणि त्याचा उत्कृष्ट येईपर्यंत सगळ्या मधल्या अवगानाचे जे असणार. आता जसं सूक्ष्म वायू काय काय अपर्याप्तचे जगणित आहे
आणि सूक्ष्म वायू काय म्हणते 21 नंबर अपर्याप्ताचे उत्कृष्ट आहे. तर त्या 200 पासून ते 21 पर्यंत जे मध्य अवघानाचे भेद आहेत ते सगळे त्या वायुवेगाचे पण येतात. म्हणजे ते सांगायचा उद्देश काय की पर्याप्त जीवाची मध्ये पंचेंद्रिय जीवाची मध्ये अवघान आली. पंचेंद्रिय जीवाची अवघाना आणि सूक्ष्म जीवांच्या अवघाना दोन्ही समान येतात. त्याचे मध्यम भेद आणि पंचेंद्रिय सुरू झालं ना, दोन्हीच्या अवघाना समान येतात. बाजाराची अवघाना पण सूक्ष्माची अवघाना पण बाजारापेक्षा मोठी, पंचेंद्रियापेक्षा सूक्ष्म होती त्याला, आणि हा पण सूक्ष्म निगोल 8 घेतो. तर पंचेंद्रियापेक्षा सुद्धा कधी मोठी पण अवघाना अपर्याप्त तर दिसतच नाही आपल्याला. सगळ्या घडामोडीचा संघटना भागच आहे. आता पुढे पर्याप्त पण दिसू शकत. हा हे पर्याप्त पण जे लहान आहे गुणांकाचा संख्या फक्त एक दिसत नाही म्हणून त्याने त्याचा पुंज पर्याप्ताचे जे एकेंद्रिय आहेत त्याचा जो पुंज तो दिसतोय आपल्याला. एक अवघाना नाही दिसत. पंचेंद्रिय जीव हा पंचेंद्रिय जीवाचे एकाचे नाहीच अवघान अपर्याप्तचे तर दिसतच नाही. कारण त्यांचा शारीरच बनत नाही तर दिसणार कसं आपल्याला. पर्याप्त पूर्ण व्हायच्या अगोदरच मरतात ना. पर्याप्त जीव पर्याप्त पूर्ण होते त्यांचं शरीर पण होते म्हणून ते दिसू शकतात, परंतु एक दिसणार नाही. अनेक जीवांचं मिळून शरीर दिसणार. आता पुढे सांगायचं तर 18व्या नंतर कोणती आव्हान येणार की 19व्या झाली. ते सूक्ष्म निगोल अपर्याप्ताचे उत्कृष्ट झाले. आता ही सूक्ष्म निगोल पर्याप्ताचे उत्कृष्ट जगणे सुरू झाले होते 17 नंबरला आणि त्या 19 नंबरला लगेच त्याची काय पर्याप्ताचे उत्कृष्ट म्हणजे त्याचे भेद एवढेच मधले येते पर्याप्ताचे. तर आता 19वी कशी काढणार आव्हाना त्या 18व्या मध्ये आवलीचा असंख्याचा भाग द्यायचा. 18व्या अवघाना आधी 18व्या अवघाना भागिले आवलीचा असंख्याचा 18 म्हणजे सूक्ष्म निगोल अपर्याप्त उत्कृष्ट प्लस सूक्ष्म निगोल अपर्याप्त उत्कृष्ट भागिले आवलीचा असंख्याचा भाग. सोपं जाऊन 18 लिहिले. 18 संख्येने समजायचे 18वी अवघाना समजायचे. त्याला आवलीचा असंख्याचा भाग देऊन त्याच्यामध्येच मिसळायचं याच्यामध्येच. म्हणजे कोणती अवघान येणार 19 नंबरची अवघान. मग त्याला तसंच करणार आपण आता जसं 17व्या अवघानामध्ये केलं. इथं 18वी अवघाना समच्छेद केला आवलीच्या असंख्याचा भागानं गुणलं आणि आवलीच्या असंख्याचा भागानं भागलं आणि पुन्हा आवलीचा असंख्याचा भाग त्यामध्ये मिसळायचा. मग मिसळत असताना काय सांगितलं समान संख्या काढून घ्यायची. मग समान संख्या काय आहे 18वी अवघाना भागिले आवलीचा असंख्याचा भाग दोन्हीमध्ये सेम आहे. ही संख्या दोन्हीमध्ये समान आहे आणि हा आवलीचा असंख्याचा भाग अधिक आहे त्याच्यामध्ये ह्याचा एक गुणकार मिसळायचा. आवलीचा असंख्याचा भाग अधिक आहे म्हणजे प्रत्येक वेळा असंच येणार. ती मागची अवघाना त्याला आवलीच्या असंख्याचा भागाला भागिले आणि एक अधिक आवलीच्या असंख्याचा भागाला गुणलं. एक नियम आहे गणिताचा लक्षात घ्या. आपण ज्या संख्येनं भागून त्याच्यामध्ये मिसळतो ती संख्या मिसळायची असेल तर त्या भागाकारामध्ये एक अधिक करून गुणा करायचा म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स होतं. जसं उदाहरणार्थ आता तसं सांगितलं होतं ना 100मध्ये 100चा 5वा भाग मिसळायचा आहे. 100मध्ये 100चा 5वा भाग मिसळायचा. तो डायरेक्ट काय करायचं त्याला 100 भागिले 5 गुणिले 6 उत्तर आले की तो आपण भाग तुम्हाला मिसळायचा आहे तर त्या भागाकारामध्ये एक अधिक करायचं आणि त्याला गुणायचं. मग ती संख्या त्याच्यामध्ये ऍड होते मिसळते. म्हणजे 600 भागिले 5 बरोबर 120. याचा सोप्या प्रमाणात लगेच करू शकतो परंतु हे अलौकिक गणित किंवा जे असंख्यात अनंताचं गणित आहे त्याच्यामध्ये ज्या संख्येला आपण भाग देऊन देतो म्हणजे त्या संख्येमध्ये तेवढा भाग मिसळायचा आहे तर त्या भागाकारामध्ये एक अधिक करून काय करायचं त्याच्यामध्ये गुणाकार करायचा. आता 1 लाख आहे समजा
गुणिले 1,00,000 कितवा भाग मिसळायचा आहे त्याचा 100वा भाग मिसळायचा. तर काय करायचं 1,00,000 गुणिले 101 भागिले 100 हे उत्तरच आलं त्याचं. हा एक अधिकने गुणायचं आणि त्या भागाकारामध्ये आणि ते भागाकाराने भाग द्यायचं ते उत्तर. म्हणजे इथं तसंच करायचं. आता अधिक करायचं ना आपल्याला कितवा भाग अधिक करायचा आहे आवलीचा असंख्यातवा भाग अधिक करायचा आहे. मग आवलीच्या असंख्यातवा भागाने भागायचं आणि एक अधिक आवलीच्या असंख्यातवा भागाने गुणायचं. मग ती पुढची अवघड येणार आपोआप. म्हणजे जरा काय करायची गरज नाही. आता ही 17वी अवघड होती. ह्याला काय करणार आपण आवलीच्या असंख्यातव्या भागाने भागणार आणि एक अधिक आवलीच्या असंख्यातव्या भागाने एक अधिक आवलीच्या असंख्यातव्या भागाने गुणणार. ह्याच्यामध्ये तो मिक्स झाला म्हणून समजायचं. मग हे उत्तर काढण्यासाठी काय करायचं ह्याचा भाग घालवायचा तिथे एकाशी घालवायचा आणि ह्याचा तिथे म्हणजे एक एक अधिक अधिक अवघानं आली की एक गुणकार कमी करायचा आणि एक भागाकार कमी करायचा. कोणता एक अधिक आवलीच्या संख्येच्या भागाचा भागाकार कमी करायचा. म्हणजे ती संख्या त्याच्यामध्ये मिक्स झाली म्हणून समजा. म्हणजे आता इथे किती येणार 19व्या अवघाण्यामध्ये किती येणार इथं 20 येणार. अधिक अवघाना 2 झाल्या मग इथं 22 वेळा गुणकार आणि भागाकार होता. मग 2 गुणकार आणि भागाकार कमी झाले. किती अधिक अवघाना झाले तर त्याच्यावरून आपल्याला किती कमी केलं की अधिक अवघानाची संख्या येणार आपल्याला. आता 19 ही कोणती अवघाना झाली सूक्ष्म निगोद पर्याप्ताचे उत्कृष्ट अवघान म्हणजे 19 नंबरची अवघाना झाली. आता 19 नंतर 20वी अवघाना कुठे लिहिलेले वर कुणाची येणार त्याच्यापेक्षा 19 पेक्षा 20 नंबरची सूक्ष्म वायुकायकाची पर्याप्ताची जगण्य अवघाना. ही असंख्यात पट आहे. वरच्या अवघाना सगळे काय असंख्यात पट आहे. मग खालून वर गेलं तर काय करायचं तिथं गुणकार करायचा असंख्यात पट करायचं. या 19व्या पेक्षा वरची 20वी जी अवघान आहे ती कशी आहे गुणित रूपाने आहे आणि त्याच्यापेक्षा खालच्या अवघाना घेताना त्या अधिक रूपाने. आता 19 नंतर त्या श्रेय प्रमाणात जायचं तिथले तिथं जायचं नाही त्या अंकाप्रमाणे जायचं. 19 नंतर 20 वर आहे तर ती सूक्ष्म वायुकायक पर्याप्तकाची जगण्य अवघान आहे. ती काय आहे एकदा कुठला हा गुणकार कोणता हे सूक्ष्माचा गुणकार आहे. मग कोणते भागाकार कमी होणार सूक्ष्माचा गुणकार. मग तिथं 4 होते तिथं काय होणार 3 होणार. ही कोणती अवघाना झाली 20वी झाली. आता 21वी काढायचे तर काय होणार अधिक करायचे. 20व्या एक सूक्ष्म वायुकायक अपर्याप्ताचे उत्कृष्ट अवघान. एक अधिक आवलीच्या असंख्यातव्या भागाने गुणायचं आणि आवलीच्या असंख्यातव्या भागाने भाग द्यायचं म्हणजे अधिक झाले. मग अधिक झालं की तिथे काय होणार परिवर्तन करायचं. हा एक त्याचा खालवायचा इथं 20 च्या ऐवजी काय होणार 19 होणार आणि इथं पण 20 च्या ऐवजी 19. किती नंबरची अवघाना झाली सांगा 21 नंबरची अवघाना. 21 नंबरची काढली ना. आता 22 नंबरची काढा. सोपंच आहे. सगळीकडे तुम्हाला युक्ती मिळाली. एक अधिक आवलीच्या असंख्यातव्या भागाने गुणायचं आवलीच्या असंख्यातव्या भागाने भाग द्यायचा आणि अधिक संख्या झाली त्याच्यामध्ये. मग इतर 19 ऐवजी काय होणार 18. ही कोणती अवघाना होणार सूक्ष्म वायुकायकाच्या पर्याप्ताची उत्कृष्ट अवघान. इथे संपल्या वायुकायकाची अवघाना काही संपले सूक्ष्म वायुकायकाची. आता ते सूक्ष्म वायुकायकामधून परत वर सूक्ष्म तेजस कायकामध्ये जाणार. म्हणजे बघा आता त्यांच्या पर्याप्तांच्या उत्कृष्टापेक्षा सुद्धा तिथं त्यांची पर्याप्ताची जगण्य अवघाना गुणित आहे. मागच्याची पर्याप्ताची उत्कृष्ट अवघाना त्याच्यापेक्षा पुढच्याची म्हणजे म्हणून ते सांगतात ना नेहमी वायुकायिक जीव जे आहेत ते
त्याची अवगाहना छोटी आहे, म्हणजे तिथं ते जास्त जीव सापडणार. ही अवगाहना मोठी मोठी आहे ना. सूक्ष्म वायुकांच्या उत्कृष्ट अवगाहनेपेक्षा सुद्धा तर सूक्ष्म तेजस काहीची अवगाहना मोठी आहे. आणि हा आता सूक्ष्म निगोदापेक्षा सूक्ष्म वायुकांची अवगाहना संख्यात गुणित आहे, म्हणजे जगणे पण अवगाहना ही पर्याप्ताची उत्कृष्ट आहे आणि ती पर्याप्ताची जगणे आहे. म्हणजे ह्या पर्याप्ताच्या उत्कृष्टापेक्षा मागच्या उत्कृष्टापेक्षा पुढच्याची जगणे अवगाहना पण काय आहे, असंख्यात गुणित आहे. म्हणून ते उदाहरण काहीतरी किसेंचं तुम्ही घेतलंय बघा. त्याचं जर ते जीव कबुतराप्रमाणे जर उडाले तर पूर्ण लोकांमध्ये लोक भरतील. मग त्यामध्ये वायुकाईची जीवांची संख्या काय होणार, त्याची अवगाहना छोटी आहे. त्याच्यापेक्षा तेजस्काईची अवगाहना जी आहे ती मोठी आहे. मोठे मोठे आहेत ना पुढे. तेजस्काईपेक्षा जलकाईची अवगाहना मोठी आणि जलकाईपेक्षा पृथ्वीकाईची अवगाहना मोठी आहे. मग ते अवगाहना मोठी असल्यामुळे ते जीव कमी बसणार. आणि हे तशा काय छोटे ना की मोहरी घ्या, मोहरीपेक्षा तीळ मोठं, त्यापेक्षा डाळ मुगाची डाळ घ्या, मुगाच्या डाळीपेक्षा तुरीची डाळ, तुरीच्या डाळीपेक्षा मोठे 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 त्याची अवगाहना. तसं इथं त्या वाटत्या निगोदपेक्षा वाटत्यापेक्षा तेजस आणि त्याच्या उत्कृष्टापेक्षा सुद्धा जगन हे लक्षात घ्या. जगणे तर आहेतच गुणी, परंतु पाठीमागच्या ज्या उत्कृष्टापेक्षा सुद्धा पुढची जगने अवगाहना जी आहे ती असंख्यात गुणित आहे. आता काय झाली, सूक्ष्म आपण पुढेपर्यंत आलो 22 पर्यंत आलो आणि याच्यापेक्षा तर 23वी अवगाहना सूक्ष्म तेजस कायकाची, सूक्ष्म वायुकायकापेक्षा उत्कृष्टापेक्षा सूक्ष्म तेजस कायकाची पर्याप्ताची जगने अवगाहना ही असंख्यात गुणित आहे. कोणत्या असंख्याताला गुणायचं, ते भागाच्या मार्गाने कमी होणार. आता पुढं सूक्ष्म तेजस कायकाची अवगाहना झाली जी 23 नंबरची झाली. आता पुढे 24 नंबर सूक्ष्म तेजस कायक अपर्याप्ताची उत्कृष्ट अवगाहना काय आहे, अधिक. मग त्याला अधिक करताना काय करायचं, एक अधिक आवलीच्या संख्यात्या भागाने गुणायचं आणि एक आवलीच्या संख्यात्या भागाने भागायचं. म्हणजे एक गुणकार कमी होणार आणि एक भागाकार कमी होणार. होणार 17, इथं पण 17 होणार आणि संख्या जाणार. हे 23वी अवगाहना नाही 24वी, 23तून 24वी काढली. म्हणजे सूक्ष्म तेजस काही अपर्याप्ताची उत्कृष्ट अवगाहना. आता त्याच्यापेक्षा त्याची पर्याप्ताची उत्कृष्ट अवगाहना. म्हणजे आता बघा मधल्या अवगाहना ज्या आहेत ना त्या पर्याप्त आणि अपर्याप्ताच्या समान आहेत अवगाहना. तिथं पर्याप्ताची जगने अवगाहना, तिथं अपर्याप्ताची उत्कृष्ट अवगाहना. मग तिथं अपर्याप्त जीवाची आणि पर्याप्त जीवाची अवगाहना कधी कधी पर्याप्तापेक्षा सुद्धा अपर्याप्त जीवाची अवगाहना मोठी झाली. त्याच्या जगने अवगाहनेपेक्षा हे अपर्याप्ताची भेट नंतर आली ना, अधिक झाली ना ह्या अवगाहना. आणि त्याच्यापेक्षा त्याची खालची जी पर्याप्ताची उत्कृष्ट आहे ते अधिक आहे. पर्याप्तापेक्षा सुद्धा कधी कधी अपर्याप्त जीव मोठा असू शकते, दिसत नाही पण आहे मोठी अवगाहना. त्याची काय आहार शरीर वर्गनाकरण करणार, त्याचे जी जीवाचे प्रदेश व्यापणार त्याच्यामध्ये ती अवगाहना घेणार ना. शरीर बनलं नाही परंतु ते आहार वर्गनाकरण करणं सुरू असते ना. त्या आहार वर्गण्याचे जे परमाणू आहेत त्यामध्ये त्या जीवाचे प्रदेश असणार व्यापत. ते पण किती अगदी एवढं सासर पण असतो एवढं पण नाहीच. आपण एवढं पण दाखवू शकत नाही त्याला, एवढे छोटे अवगाहना. तर ही झाली 24वी अवगाहना सूक्ष्म तेजस काही अपर्याप्ताची उत्कृष्ट. त्यापासून 25वी अवगाहना काय करणार पुन्हा. आता मी बोलत नाही, तुम्ही बोला. मोठ्या एकेकाने सांगायचं, तुम्ही सांगा. पल्ल्या काय आवडी आवडीच्या संख्याला भागाला भागायचं आणि म्हणायचं. आणि मग काय होणार तिथं अपवर्तन होऊन 16 किती अवगाहना झाली. आता 26वी अवगाहना कुठली आहे, पेक्षा सूक्ष्म जलकाय. कोणती येणार
अवांतर ती सूक्ष्म जल काही अवघाना गुणित आहे म्हणजे आवडीचा संख्या गुणित आहे म्हणजे इथे एक गुणकार कमी होणार भागात कमी होणार म्हणजे ती गुणित झाली संख्या ही कोणती अवघानाने 26 आता त्याच्यापेक्षा 27 अधिक करायचे मग काय होणार एक आवडीचा संख्या भाग गुणकार कमी होणार आणि एक भागात कमी होणार पण हे किती झाले 27 28वी जल काय पुन्हा आवडीचा संख्या भाग एकाधिक गुणणार आणि आवडीच्या संख्येचा भागला एक आवडीचा संख्या भाग कमी होणार नुसार आणि एक भागात म्हणजे आता तीन पण असं होत जायचे आता हे 22 होती गेली पहिल्यांदा आता हे आपण कितवार 28 म्हणजे आता इथं आधीचे किती झाले हे 3 आणि हे 3 झाले नाही 4 झाले ना 4 आणि हा 3 झाले 28 पर्यंत गेले ना ते पण खालच्या वरच्या पण 4 झाले वरच्या 4 आणि खालच्या 4 म्हणजे 8 कमी झाले मग 8 22 होते त्यातले 8 भागात कमी झाले आणि 8 गुणकार कमी झाले 14 आणि गुणित पहिल्यांदा आपल्या इथे 4 होतं गुणकार आणि पुढे आपण 3 गेले म्हणजे आणि 3 गुणकार कमी झाले जे एक गुणकार राहिला कितीच्या अवघाना झाले तर त्याच्यानं आपण ते संख्या काढू शकतो मध्ये आता त्या 28 नंतर वर काय द्यायचं 29 सूक्ष्म मृत्तिकायकाची तर ते अवघाना कशी आहे गुणिताने मग गुणिता म्हटल्यानंतर काय झालं कोणतं गणित आहे आवडीचा संख्या भाग गुणित आहे मग एक होता सगळं गेलं म्हणजे आवडीच्या संख्याचे भागात संपले आता पुढे सूक्ष्माचे नाही आहेत ना गुणकार त्यामुळे ते गुणकार सगळे संपले म्हणून तेवढ्या वेळेला इथं भागात ठेवला होता जेवढे सूक्ष्माचे आहेत ना तिथं 4 आणि तिथं 5 असे 9 गुणकार ठेवले ते 9 भागात ठेवले हे 4 गुणकार आले आणि ते 5 गुणकार आले म्हणजे ते आपण आवडीचा संख्याचा भाग नवरा ठेवला होता ना पहिला मग ते समजूनच त्या अक्षराने केलं होतं आता पुढं ही झाली 29वी आता 30वी सूक्ष्म मृत्तिकायकाचे अपराधाचे उत्कृष्ट अवघान अधिक करायचे त्यामुळं एक अधिकार आणि एक भागार कमी होणार 13 आणि पण 13 हे काय झाले ते 30 नंबरचे अवघान झाले 30 नंबरचे अवघान नंतर 31 नंबरचे अवघान काढणार तिथं पुन्हा ते अधिकच होणार त्यामुळे अनेक गुणकार आणि भागाकार कमी होणार 12 आणि 12 का कमी केलं ते लक्षात घ्या म्हणजे एक अधिक आवडीच्या संख्येला भागाला गुणल्याने एक आवडीच्या संख्येला भागले आणि त्याचे एकेकाचं अपवर्तन झाले ही 31वी झाली आता 31वी नंतर कुठे जाणार आपण 32 फुटाला वर 12 मध्ये गेलो तो गुणकार किती येणार पल्ल्याचा आसन आता हे पुढचं तुम्ही सगळं काढा आता तुम्हाला कळालं की आता तिथं बाजाराचे गुणकार किती आहे 6 आहेत त्या अवघान 6 गुणकार येणार 6 हे अधिक आहे तर हे 6 अधिक हे 6 आणि 6 किती होणार 12 आता हे 12 राहिलेत की नाही ते जे पण निघून झालं तिथं आलं आपण 49 समजा तिथलंच घेतलं एकदम 49 अवघान तर हे 6 आणि हे 6 हे 12 भाग गुणकार आणि 12 भागात निघून झाले प्रत्येकाची मधली काढा तर तुम्ही अवघाना आणि पल्ल्याचे असे झाले भाग गुणकार किती झाले वर 6 झाले मग 6 गुणकार कसे झाले तर 8 आहे तर काय म्हणायचं 2च राहणार आता हे अवघाना छोटी झाली का मोठी संख्या कमी झाली तर तुम्हाला वाटतं की छोटी झाली त्या अवघानात 49वी अवघान आहे तर ही
तर तेवढ्या वेळेला आपण गुणकार केले. किती गुणकार झाले वर आपले हे सगळे सूक्ष्माचे 9 गुणकार आणि बाजाराचे इथं 11 आणि तिथं 6 म्हणजे 17 गुणकार बाजाराचे झाले आणि सूक्ष्माचे 9 गुणकार आणि अधिकचे किती झाले 22 अधिक झाले अवघान. असं सगळं केल्यानंतर ते जे अवघान आलेले ते कुणाचे आले सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती. आता इथं ह्या 49 अवघानेपर्यंत आता सूक्ष्मजीव तर आपल्याला दिसतच नाहीत, परंतु बादर जीव आपल्याला दिसतात पर्याप्त, अपर्याप्त आपल्याला दिसत नाही. तर ती बादर पर्याप्तची सगळ्यात मोठी अवघाना 34 नंबरला कुणाची आहे बादर वायू व्हायची, 37 नंबरला बादर तेजस आहे. म्हणजे अग्निकाई जो किती पण मोठा असला आपल्याला एवढा जाळ दिसतोय, एक जीव आहे का अग्निकाई, एक अग्नीची ठिणगी म्हणजे असंख्यात अग्निकाई जीव आहे. आपण विनाकारण अशी पेटवली काढी खेळ करत बसून आले तर लाईट तर असं करत बसतो. मग विनाकारण किती जीवाची हिंसा केली आपण, असंख्यात अग्निकाई जीवाची हिंसा केली. आता आपल्याला प्रयोजनासाठी करावं लागते ते वेगळे आणि विनाकारण जे करतो आपण त्याच्यापासून आपल्याला वाचायचे आणि अत्याचार परत पुन्हा प्रवृत्ती करायची. तर एक तेजस काही जीव आपल्याला दिसत नाही, कारण एका जीवाच्या अवघाना अंगुलाचा असंख्यात अवघान. म्हणजे आपल्याला एवढी ठिणगी दिसली डोळ्यानं, ती सुद्धा असंख्यात अग्निकाई जीव. एकदा लाईट पेटवली किती जीव उत्पन्न झाले अग्निकाई, एक नाही असंख्यात अग्निकाई जीव उत्पन्न झाले. तर ते जे आपल्याला एवढा मोठा बल्ब दिसतोय ना, तर त्याच्यामध्ये किती अग्निकाई जीव आहे, एक नाही असंख्यात अग्निकाई जीव आहे त्याच्यामध्ये. एक आपण हे वारं आपल्याला लागते समजा, पंख्याचं वारे घालायला ना, किती वायुकाई जीव उत्पन्न झाले त्याच्यामध्ये, असंख्यात वायुकाई जीव उत्पन्न झाले आणि बंद केलं की नाही ते. आणि त्याच्यामध्ये पण निरंतर उत्पत्ती आणि मरण चालू असते त्याच्यामध्ये, कारण त्याचं आयुष्य जेवढं असेल तेवढं राहणार, नाहीतर आयुष्य संपले की ते मरणार. तसं बादर जलकाई पर्याप्त जीवांचं आयुष्य 60,000 वर्ष, 60,000 वर्षापर्यंत तो कुठल्या तर समुद्रामध्ये किंवा कुठल्या नदीमध्ये पाणी होऊन राहू शकतो. तसंच एकच भावाचं एवढं आयुष्य त्यांचं. आणि एक तेजस काही एक वायुकाई जीव बादर वायू 3,000 वर्ष आयुष्य देते. वायुमंडळामध्ये फिरत राहतो. हे तो मरणार नाही, 3,000 वर्षापर्यंत वायुकाईच राहणार, असं राहू शकतो. एक अग्निकाईची तर 3 दिवसाचीच आहे आयुष्य, 3 दिवसाचं आयुष्य. सगळे येणार आहे तुम्हाला पुढे येईल आपल्या काय मार्गणीमध्ये वगैरे सगळे येणार. म्हणजे लक्षात आपल्याला घ्यायचं की त्या जीवांचं शरीर एवढं दिसत पण नाही आपल्याला आणि एवढं आयुष्य आहे त्यांचं. आणि जे काय आपण एक इंद्रिय जीव पाहतो तो एक जीव पाहत नाही, असंख्यात जीव त्यामध्ये आहेत. एका धुळीच्या कणामध्ये जर किती जीव आहेत, पृथ्वी काही आलं बघ, पृथ्वी काही 43 नंबरला, हे पण घनांगुलाचा असेल, उत्कृष्ट अवघाना पण त्यांचे घनांगुलाचा असंख्यात अवघान. म्हणजे काय आपल्याला पृथ्वी दिसते ती असंख्यात पृथ्वी काही जीवाचं शरीर आहे, असंख्यात शरीर आहे त्याच्यामध्ये, एक शरीर नाही. एक पाण्याचा बुंद म्हणजे असंख्यात जे काही जीव आहे त्याच्यामध्ये. एक पर्वत म्हणलं की त्याला असंख्यात पृथ्वी काही जीव आहे. म्हणून दगड माती हे सुद्धा विनाकारण हिंसा करायची नाही. वनस्पती काही पण विनाकारण हिंसा करायची. आता सगळ्यात सप्रतिष्ठित, आता ह्याचं महत्वाचं बघा, सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती सांगितलं की ज्याच्या आधाराने बादर निकोदी जीवांचं शरीर राहतं, त्याच्यामध्ये बादर निकोदी जीव अनंत एका शरीरामध्ये अनंत बादर निकोद जीव आणि एका प्रतिष्ठित प्रत्येक वनस्पतीमध्ये असंख्यात बादर निकोद शरीर असतात. एका शरीरामध्ये जीव किती आहे, किती अनंत माहिती का, आजपर्यंत सिद्ध झाले त्याच्यापेक्षा पण अनंत पडतं. हे काय हे नाहीये म्हणजे कल्पना नाहीये किंवा असं तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगितलेलं नाही, तुम्हाला खाण्याचं सोडवण्यासाठी सांगितलेलं नाही. वास्तविकता आहे त्याच्यामध्ये. त्या एका शरीरामध्ये अनंत जीव आहेत की ते आजपर्यंत मोक्षाला गेलेले नाही, एवढे जीव त्या एका निकोद शरीरामध्ये. आणि अशी
निबोध शरीर आपल्या शरीराचे आचरण किती आहे? असंख्यात. एका बटाटा, कांदा, लसूण यांचे आचरण किती आहेत? असंख्यात. आणि त्याच्यामध्ये पादर निबोध शरीर असंख्यात आणि एकेका शरीरामध्ये जीव अनंत अनंत. मग सगळ्या त्यात एका बटाट्यामध्ये मिळून किती झाले? आणि आम्ही काय करतो, एक आपल्या जिभेच्या लालसेसाठी उकडायचं, चिरायचं, पडणी खायचं, सगळं किती जीव तीन करायचे. आपल्याला किती ते क्षणी सुख मिळते त्याचं. एक सेकंड पण त्याचं सुख नसते आपण भोगत. जिभेवर असेपर्यंत पोटात गेल्यावर काय होते? सगळ्याचं काय होते? गुलाबजामुन खाल्लं तरी काय होतंय? आणि बटाटा, कांदा, लसूण खाल्लं तरी काय होतंय? प्रत्येकाचं काय होतंय? मलाच उत्पन्न होतंय. त्याच्यापासून म्हणजे त्याचं आपण रूपांतर बघत नाही, फक्त खाताना टेस्ट, त्या एक क्षणाच्या टेस्टसाठी आपल्याला स्वतःचा आत्म्याचा घात करतो आणि त्या सगळ्या प्राण्यांचा पण घात करतो. म्हणून हे सगळे शिकून आपल्या जीवनामध्ये ते लक्षात घ्यायचंय की आपल्याला एवढे जर त्या जीवांची हुसा होते तर मला काय खायचं नडले तिथं. कमी जीवाची हुसा जेवढं होईल. एक जीवांची तर अशी दया असते की कुठलं सचितच खात नाही, म्हणजे कुठली पण भाजीच खात नाही. तर त्याच्यामध्ये सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आता बघा की ज्याला ते कोवळं असेल आणि आपण आणलं बाजारात आणि ते आपण खाल्लं तर त्याच्यामध्ये पण किती जीवांची हिंसा झाली, अनंत. त्यामुळे खरीच कुठली सप्रतिष्ठित आहे, कुठली अप्रतिष्ठित आहे काय माहिती, त्यापेक्षा भांडण डोकं सोडूनच टाकूया. असे काय काय जीव आहेत जे तिकडे निर्वाण सागर महाराज म्हणत होते ना, तर त्यांनी 50 वर्ष जवळजवळ दीक्षा घेतली. नंतर पुढे 50 वर्ष होते ते दीक्षा घेऊन, म्हणजे 54 वर्ष 104 वर्षाची उंमर. त्याने दीक्षा घेतल्यापासून सगळ्या सच्चित्ताचा त्याग करून टाकला होता. फळ नाही, भाजी नाही, कुठलं काही भानगड नाही. नुसतं जे आपलं भात किंवा डाळ, कडधान्य आणि हेच खात होते. आपल्या पंढरपूरचे सुषमा बाबी ते भाजी चिरलेलीच त्यांना सहन होत नाही, त्यामुळे त्याने कुठली सचित भाजीच खात नाही. म्हणजे कुठलीच म्हणजे दोडका नाही, काकडे नाही, हिरे नाही, परवल नाही, असं भाज्याच खात नाही. रायचंदजी ते कोणतं असं कांदा चिरताना बघितलं तर त्याला चक्कर येत होती. त्याच्या विचारांनी किती जीवांची हुसा मारली. त्याशी एकेकांच्या मनामध्ये एवढी दया असते की त्यांचे खाण्याचे सुद्धा भाव होत नाही. तर मग निदान आपल्याला कमीत कमी जेवढ्याचं रोज सुद्धा नियम करायचं. मी 6 सचित खाईन, 8 खाईन, जेवढ्याला आपलं काम भागते तेवढं सचित खाईन, बाकी सगळ्या सचिताचा माझा त्याग. त्यानंतर तेवढं काय होतं, आपली हिंसाचं पाप आपल्याला लागणार नाही. म्हणून काय सांगितलं, सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती सुद्धा जी एक आपल्याला दिसते त्याच्यामध्ये किती जीव असू शकतात? असंख्यात असंख्यात. तर ते सप्रतिष्ठित जीव झाले आणि त्याच्यामध्ये पातळीमध्ये जीव अनंत. त्याची त्या सप्रतिष्ठित प्रत्येकाची आव्हानं सुद्धा काय आहे? गणांकुलाचा असंख्यात. म्हणजे एका फळामध्ये जर ती सप्रतिष्ठित असेल तर असंख्यात सप्रतिष्ठित जीव असू शकतात. कवळा दोडका आहे, कवळं काकडी आहे, कवळी कुठली पण भाजी की जी अजून चूल झालेली नाही किंवा त्याच्यावर शिरा उठलेला नाही. पुढे येणार आहे का तुम्हाला काय मार्गामध्ये, त्याला अजून लक्षात. तर इथपर्यंत सगळ्या आव्हानं हे ते 49 आव्हानाची काय झाली ही संतुष्टी आहे. म्हणजे ती पण घनांकुलाचा घनांकुलाला पल्ल्याचा संख्याचा भागानं 2दा भागलेला आहे आणि संख्यातानं 9 वेळा भागलेला आहे. अशी ती आव्हानं आहे. आता त्यानंतर पुढे वेळच एवढं पूर्ण करूया आता 2 मिनिटात. आता 49 नंतर 50व्या आव्हानं कोणती आहे? अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती. ती आव्हानं कशी आहे? बाजार आहे. त्यामुळे गुणगार कोणता येणार? पल्ल्याचा असंख्यात. मग एक पल्ल्याचा असंख्याचा भाग काय होणार? एक 50 नंबरचे आव्हान. एवढं मोठं लक्षात ठेवायचं आहे. 49 पर्यंत सगळ्या घनांकुलाचा तिथं ती 50व्या आव्हानाकडे घनांकुलाचा असंख्याचा भागच आहे. म्हणजे 50व्या आव्हानापर्यंत 51व्या आव्हानापर्यंत म्हटलं तरी चालतंय. सगळ्या अवघाना घनांकुलाचा असंख्याचा. आता त्या अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पतीपेक्षा
म्हणजे काही काही अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती सुद्धा त्याची अवघड किती असू शकते घनांकुलाचा असंख्यात अभाव. म्हणून त्यांनी सांगितलं की अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती पण एका क्षेत्रामध्ये म्हणजे एका ह्याच्यामध्ये असंख्यात आहे की संख्यात आहे काय सांगता येत नाही. म्हणून ते करून करून वगैरे खातात. अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पतीची अवगाहना पर्याप्ताची पण जगणे अवगाहना घनांकुलाचा असंख्यात अभाव. त्यामध्ये आता एक फळ आहे असा तर मान्यता वेगवेगळी आहे. एक फळ आहे तर त्याच्यामध्ये असंख्यात जीव आहेत तर संख्यात जीव सांगता येत नाही. ते बारीक बारीक जीव असू शकतील तर ते हे करून गरम करून मग खातात अशी त्यांची मान्यता आहे. परंतु सामान्यपणे असं सांगितलं जातं की जे सफरचंद केळ नारळ वगैरे आहेत तर ह्याच्यामध्ये एक जे वनस्पती आहे त्याची मोठी पण अवगाहना असू शकते. कारण पुढे पुढे आपण अवगाहना बघितली मोठी पण अवगाहना आहे. तर हे जे जगाने अवगाहनामध्ये वनस्पती असतात ते छोट्या तर वेगवेगळ्या असे सूक्ष्म असू शकतात. आता ते सगळं जेवढी आपण काय सांगू शकतो. नंतर 50 नंतर काय झालं त्या ठिकाणी 51 नंबरची अवगाहना पल्ल्याचा असंख्यात्व भाग गृहीत झाला. म्हणजे पल्ल्याचा असंख्यात्व भाग संपला. 51 अवगाहना करायचे द्विंद्रिय पर्याप्ताची जगन्य अवगाहना आहे. तर ती पल्ल्याचा असंख्यात्व भाग गृहीत आहे. पुन्हा एकदा पल्ल्याचा असंख्यात्व भागाने गुणला म्हणजे हा एक पल्ल्याचा असंख्यात्व भाग कमी केला. मग आता काय राहिलं घनांकुल भागिले संख्या म्हणजे घनांकुलाचा संख्यात्व भाग उरला. ही अवगाहना कुणाची आली 51 म्हणजे द्विंद्रियाचे असंख्यात्व भाग येणार. द्विंद्रियापासूनच्या अवगाहना ज्या आहेत ते घनांकुलाचा संख्यात्व भाग आहे. अप्रतिष्ठित प्रत्येक पर्यंतच्या अवगाहना फक्त घनांकुलाचा असंख्यात्व भाग आणि हा संख्यात्व भाग सुरू झाला. परंतु हा छोटा संख्यात्व भाग म्हणजे ती अवगाहना छोटी आहे. आता त्या द्विंद्रियापेक्षा त्रिंद्रियाची जगन्य अवगाहना जी आहे ती आपण बरोबर घेतली त्याच्यापेक्षा संख्यात गुणित आहे. मग एक एक संख्याचा भागावर काय होत जाणार कमी होत जाणार. 52व्याला एक कमी करणार मग किती 8 आणि 53व्याची पुन्हा एक भागावर कमी करणार 7 54व्याला 6 येणार 55व्याला 5 वेळा येणार भागावर 56व्या अवगाहना म्हणजे एक एक गुणित केल्यानंतर एक एक भाग कमी होत जाणार. आपण पुन्हा म्हणजे असं करणार ना मग एक एक संख्यात आपण अपवर्तन करत जाणार. आता हे संख्या असं आता 6 वेळा आहे. मग आता हे गेला मग इथे राहिले 5 मग पुन्हा 56व्याची अवगाहना किती आहे पुन्हा संख्यात गुणित आहे. त्या सगळ्या अवगाहना संख्यात गुणित आहे. 51च्या पुढच्या सगळ्या अवगाहना संख्यात गुणित. मग एक एक संख्याचं हे कमी होत जाणार. कुठपर्यंत येणार ही 51 झाल्यानंतर 52 53 54 आणि 3 झाले गुणकार नंतर ते 5 गुणकार म्हणजे 8 गुणकार झाले 59 पर्यंत. तर त्याला फक्त आता 59वी अवगाहना येणार ती काय होणार 8 गुणकार कमी झाला म्हणजे 8 भागात कमी झाले 8 वेळा गुणल्यावर मग एकदाच क्रमांकाचा संख्यात्मक भाग होते. हे 59 नंबरची अवगाहना आहे. आणि 60व्या अवगाहनानंतर त्याच्यापेक्षा संख्यात पट आहे तर ती संख्यात घनांकुला म्हणजे काढलं त्या दिवशी 27 भागिले 8192 त्रिंद्रियाची काढली होती ना अवगाहना तेवढं घणे योजन म्हणजे जांभुलामध्ये रूपांतर केले की ते संख्यात घनांकुल होतात. मग आपण मला काय करणार संख्याला गुणणार. मग हे अपवर्तन होणार नाही. ह्या संख्यापेक्षा हा संख्यात गुणणार मोठा आहे त्यामुळे संख्या तसंच राहणार. इथं समजा इथं 4 आणि इथं 20 आहे आपण 4 5 20 म्हणजे 5 राहणार ते संख्यात जाणार. मग 60व्या अवगाहना घनांकुल गुणिले संख्या. मग 61व्या अवगाहना 60व्या अवगाहना किती आले घनांकुल गुणिले संख्या. 61वी संख्या 2 62वी घनांकुल संख्या. आपण परवा बघितले
4 वेळा आणि 5 64 वेळा वेळेलांची 5 वेळा म्हणजे आता ती संतुष्टी संख्या 9 वेळा का ठेवलं तर तिथल्या त्या 9 अवघाना संख्या कुणीच केलं गणांकुलाचा संख्यात्मक भाग प्रमाण आणि पुढच्या 60 पासून ते 64 पर्यंतच्या अवघाना काय आहे संख्यात्मक गणांकुल प्रमाण आहे. स्थूल लक्षात काय राहणार 51 पर्यंतच्या अवघाना गणांकुलाचा 50 पर्यंतच्या अवघाना गणांकुलाचा असंख्यात्मक भाग 51 पासून 59 पर्यंतच्या अवघाना गणांकुलाचा संख्यात्मक भाग आणि 60 पासून 64 पर्यंतच्या अवघाना संख्यात्मक गणांकुल संख्यात्मक गणांकुल जे गणांकुलाला संख्यात्मक गुणायचं आणि 50 पर्यंतच्या गणांकुलाला असंख्यात्मक भागायचं. तो असंख्यात्मक गुणक कोणता असला सामान्य पल्ल्याचा असंख्यात्मक भाग. ते सगळे केले तरी पल्ल्याचा असंख्यात्मक भागच येतो. आणि 51 पासून 59 पर्यंतच्या अवघाना गणांकुलाचा संख्यात्मक भाग. एक झाड असतं त्याचं एकच शरीर असतं असा एका जीवाची पण तेवढी मोठी अवघान असते आणि त्याची पुन्हा त्याच्यामध्ये आणखी पुन्हा अनेक वनस्पती काही जीवाची पण उत्पत्ती होऊ शकते. जसे एकच जीव असावा असं नाही सांगता येत. त्याच्यामध्ये एका पाण्यामध्ये किंवा एका त्याच्या शिरा त्याचं जे साल वगैरे असते तर त्याच्यामध्ये आणि दुसरे पण वनस्पती काही जीव उत्पन्न होऊ शकतात. त्यांचं पण ते शरीर असू शकते आणि एका झाडाची पण ते एका जीवाची पण ते अवघान हामी शुद्ध चैतन्यमय जीवन झाला. हामी न्याय स्वरूपात जाणणाराच नाही. शरीर लहान मोठे झाले जागा लहान मोठी झाली म्हणून माझ्यामध्ये काहीही हानी किंवा लाभ नाही. कोणत्याही अवघाणीमध्ये असो मी न्यायकच आहे आणि जसाच्या तसाच आहे जेवढ्याचा तेवढाच आहे. प्रदेशांचा संकोच विस्तार होतो प्रदेश वाढत नाही कमी होत नाही. फिक्स असंख्यात प्रदेश आहे. हे असंख्यात प्रदेश हेच माझे स्वक्षेत्र आहे. या स्वक्षेत्रामध्येच राहणारा मी आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप तत्वोत्तीर्ण ज्ञायक स्वरूप